मित्रांनो, कोल्ह्यासारखा विचार करायला शिका. हो मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? कोल्हा नेहमी संकटातून कसा वाचतो? तो बलवान नाही, पण तरीही जंगलात टिकून राहतो. कारण त्याच्याकडे एक खास ताकद आहे. चतुराई, निरीक्षण आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कोल्हा कसा विचार करतो आणि तोच विचार आपण आपल्या आजच्या आयुष्यात कसा वापरू शकतो. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल, तर लोकांपेक्षा एक पाऊल पुढे राहायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण मित्रांनो, तुम्ही त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता स्क्रिप्ट सुरू होते. कधी तुम्ही शांत बसून विचार केला आहे का? जंगलात राहणारा कोल्हा ना सर्वात ताकदवान असतो, ना सर्वात वेगवान, ना त्याच्याकडे सिंहासारखी दहशत असते. पण तरीही तो जगतो, तो टिकतो आणि बऱ्याच वेळा तो जिंकतो पण का? कारण कोल्हा ताकदीने नाही तर विचाराने जगतो. मित्रांनो, कोल्हा कधीही घाई करत नाही. तो आधी बघतो, निरीक्षण करतो आणि मग एक पाऊल टाकतो. तो प्रत्येक गोष्टीतून शिकतो, प्रत्येक परिस्थितीत विश्लेषण करतो आणि सर्वात महत्त्वाचं, तो कधीही भावनेत वाहून जात नाही. मित्रांनो, तुम्ही पाहिलं आहे का? जेव्हा जंगलात धोका निर्माण होतो तेव्हा बहुतेक प्राणी घाबरतात. काही पळतात, काही लपतात, पण कोल्हा तो थांबतो. तो परिस्थिती समजून घेतो आणि मग एक असा निर्णय घेतो जो त्याला वाचवतो. मित्रांनो, आता याचा कोल्ह्याचा आणि आपल्या आयुष्याचा काय संबंध? मित्रांनो, आपल्या आयुष्यात काय होतं? आपण पटकन रिॲक्ट करतो, रागात निर्णय घेतो, भीतीतून पळतो आणि नंतर पश्चाताप करतो. पण जर तुम्ही कोल्ह्यासारखा विचार करायला शिकलात तर तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतं बरं. मित्रांनो, आता कोल्हा काय करतो? कोल्ह्याचा पहिला नियम, सगळं पहा मग निर्णय घ्या. मित्रांनो, कोल्हा कधीही अंधाधुंद निर्णय घेत नाही. तो आधी परिस्थिती समजून घेतो. तो बघतो कोण कुठे आहे, कोण कसा वागतो, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं. तुम्ही असंच केलं पाहिजे. लोकांच्या शब्दावर नाही तर त्यांच्या कृतीवर विश्वास ठेवा. मित्रांनो, कोल्ह्यांचा दुसरा नियम. मित्रांनो, हा नियम खूप इम्पॉर्टंट आहे बरं, कारण हा नियम आपल्या लाईफशी योग्य लागू होतो. मित्रांनो, सर्वांना आपली योजना सांगू नका. मित्रांनो, कोल्हा कधीच आपली योजना उघड करत नाही. तो शांत राहतो आणि योग्य वेळी चाल खेळतो. मित्रांनो, आपण काय करतो? आपण आपले प्लॅन सगळ्यांना सांगतो आणि मग लोक आपल्याला थांबवतात किंवा आपल्या विरोधात वापरतात. मित्रांनो, तुम्हाला जर कोल्ह्यासारखं व्हायचं असेल तर शांत राहायला शिका. मित्रांनो, आता कोल्ह्याचा तिसरा नियम. मित्रांनो, कमजोरी लपवा, ताकद दाखवा. मित्रांनो, कोल्हा त्याची कमजोरी कधीच दुसऱ्यांना दाखवत नाही. तो जरी घाबरलेला असला तरी तो स्वतःला मजबूतच दाखवतो. मित्रांनो, कारण जंगलात एक नियम आहे, जो कमजोर दिसतो तो संपतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही तसंच आहे. तुम्ही आतून कितीही कमजोर असलात तरी बाहेरून मजबूत राहा. मित्रांनो, नियम चौथा, संधीची वाट बघा. मित्रांनो, कोल्हा नेहमी योग्य वेळीची वाट बघत असतो. तो प्रत्येक संधी पकडत नाही, तो योग्य संधी पकडतो. आणि आपण काय करतो? आपण घाई करतो, चुकीच्या संधी पकडतो आणि मग अडकतो. मित्रांनो, पाचवा नियम. मित्रांनो, भावनावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, कोल्हा रागाने किंवा भीतीने निर्णय घेत नाही, तो शांत राहतो. तुमचं आयुष्य बिघडतंय कारण तुम्ही विचाराने नाही तर भावनेने निर्णय घेतात. मित्रांनो, आता याची डीप रियालिटी काय? मित्रांनो, जंगल असो किंवा आयुष्य, दोन्हीकडे एकच नियम आहे. स्मार्ट लोक जगतात, फक्त ताकदवान नाही. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर फक्त मेहनत पुरेशी नाही, विचार बदलावा लागेल. मित्रांनो, कोल्ह्यासारखा विचार करा, शांत राहा, निरीक्षण करा, योग्य वेळीची वाट बघा आणि मगच चाल खेळा. मित्रांनो, आता याच्यातून आपल्याला कन्क्ल्युजन काय मिळतं, म्हणजे याची एंडिंग काय आहे? मित्रांनो, आयुष्य हे एक जंगल आहे. इथे प्रत्येकजण तुमचा मित्र नाही आणि प्रत्येक हसू खरं नसतं. म्हणून कोल्ह्यासारखा विचार करा आणि सिंहासारखं जगायला शिका. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी डीप विचारासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असं काही वाईट घटना घडलं आहे का, हे कमेंटमध्ये तेही सांगा. मित्रांनो, भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.